हॅलो नमस्कार. तुमचं आपल्या या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुम्हाला प्रश्नच पडला असेल हे काय स्टार्टिंगला, बट सांगते. त्या अगोदर ऑफिसचे कामं आवरलेत आणि ट्रिपला जायचा प्लॅन होता त्यामुळे ट्रिपला निघालो. अगोदरच नियोजन झालेलं होतं, त्या हिशोबाने आम्ही घरनं पॅकिंग वगैरे करून आलेलो होतो आणि स्टेशनपर्यंत जायचं होतं. मग ओला बुक केली. रिक्षा चालवायला पण लेडीज होती. खूप छान वाटत होतं त्यांना गाडी चालवताना बघून. म्हणजे कोणत्याच क्षेत्रात ह्या लेडीज पाठीमागे नाही आहेत. प्रत्येक क्षेत्रामध्ये लेडीज असतातच. त्यानंतर मग रेल्वेची वाट बघत होतो. मग तोपर्यंत काय, मग खाली प्लॅटफॉर्मला होतो आम्ही. मग गेलो. जाताना मस्त अशी एंट्री केली. हे बघा, सगळ्यांना छान म्हणजे एक्साइटमेंट पण होती ट्रिपची आणि ब्लॉगची पण. पूर्ण आमची इथून तिथून मस्ती चालू होती. एंट्री पासूनच आम्ही धिंगाणा मस्ती करायला सुरुवात केली होती बघा तुम्ही. त्यानंतर मग रेल्वेची वाट बघत होतो. तिथंही आमचं तेच फोटो सेशन, रील्स वगैरे बनवणं चालू होतं. मग एक मालगाडी आली, तेवढ्यात ते गेली. त्यानंतर मग वेट करत होतो, तेवढ्यात आमची पण गाडी आली. मग मस्त लोकल मध्ये बसलो. छान एक्सपिरियन्स होता लोकल मधला. आणि छान जाताना पण अशी मस्त हिरवळ वगैरे लागत होती. मग थोडीशी जागा झाली, त्यामुळं दरवाजाजवळ येऊन मी थोडस तिथला एन्जॉय केलं. म्हणजे वातावरण वगैरे कसं आहे, काय फिलिंग घेतल्या तिथल्या. त्यानंतर आम्ही पोहोचलो कामशेतला. म्हणजे तिथनं आम्हाला जवळच जायचं होतं, पण हे आमचं स्टॉप होतं. मग तिथे जाताना एंट्रन्सलाच एवढं छान मस्त कामशेतचं लिहिलेलं होतं छान असं. तिथे मी एक एक फोटो आणि व्हिडिओ घेतला. त्यानंतर समोर गेलो. मग गाडी बघायची होती. गाडी आम्हाला फायनली भेटली आणि सगळे आम्ही त्यामध्ये बसून आम्हाला जिथे जायचं होतं तिथे निघालोय. जाताना म्हणजे रस्ता मोकळाच होता पूर्ण, त्यामुळं काही गर्दी वगैरे अशी कुठंच लागली नाही. आणि मेन म्हणजे फर्स्ट टाइम ह्या साईडला आल्यामुळं एरिया वगैरे पण छान वाटला. आणि पावसाळ्यात तर आणखीनच भारी वाटणारच ह्या रस्त्याने. घाट वगैरे पण होते. आणि एक जाताना नर्सरी लागली होती. तिथे पण एवढे सुंदर फुलं वगैरे होते, झाडं. म्हणजे बाहेरनच एवढं अट्रॅक्टिव्ह वाटत होतं ना, असं वाटत होतं थांबून तिथं काहीतरी बघावं आणि घ्यावं. बट काय करणार ना, वेळ नव्हता तेवढा. मग नंतर एक 5 मिनिटांनी आम्ही आमच्या डेस्टिनेशन वरती पोहोचलो. आम्ही आलो आहोत आज आपलं कामशेत जवळच आहे शांताई पवना रिव्हर रिसॉर्ट. एंट्रन्स पण खूप छान आहे आणि रात्रीचा तर व्ह्यू खूपच सुंदर आहे. एकदम फ्रेश वाटत होतं तिथे आल्या आल्या. मग नंतर काय फ्रेश वगैरे झालो. टेंटच बुक केलेला होता आम्ही. रूम वगैरे बुक केल्यापेक्षा म्हटलं टेंटचा पण एक्सपिरियन्स घ्यावा म्हणून टेंटच फायनल केलेला होता. छान फ्रेश वगैरे झालो आणि लगेच तिथे नाश्ता पण होता. मग मिसळपाव होती, त्यामुळं मिसळपाववरती गेले गेले त्यावरतीच ताव मारला. छान नाश्ता झाल्यानंतर चहा घेतला आणि मनसोक्त फोटोशूट, व्हिडिओज वगैरे खूप काढलेत. आणि म्हणजे टाईम पण सगळ्यांसोबत खूप छान स्पेंड झाला. म्हणजे कसा पूर्ण दिवस गेला ना कळालंच नाही आम्हाला. तर एकदम फ्रेश वातावरण पण होतं. आणि म्हणजे तिथलं तुम्हाला फोटोज वगैरे पण दाखवते. मस्त फोटो वगैरे शूट केला. त्यानंतर मग जेवणाच्या अगोदर बार्बिक्यूज होती, ती पण एन्जॉय करायची होती. हा आहे आमचा ग्रुप वाईज पण खूप फोटो काढले. आणि नंतर मग थोडंसं बॅडमिंटन वगैरे खेळायचं, ते खेळलो, थोडंसं एन्जॉय केलं. आणि लगेच बार्बिक्यूचा टाइम झालेला होता. फिरून आणि फोटोज काढून खूप थकलो होतो, म्हणून इथं बसून मस्त रिलॅक्स करत होतो. आणि नंतर बार्बिक्यू आता सांगितलंच तुम्हाला, तसं बार्बिक्यूचा टाइम झाला होता. त्यात व्हेजमध्ये आणि नॉनव्हेजमध्ये असे दोन्ही प्रकार होते. मी व्हेज खाणार होते. व्हेजमध्ये सुद्धा छान असं होतं पनीर, स्वीट कॉर्न आणि वॉटरमेलन पण होतं. आणि हे बघा, चिकन खाणाऱ्यांनी पण कसा ताव मारला होता. काहीही लक्ष नव्हतं त्यांचं, खाण्यावरतीच लक्ष होतं फक्त. मग नंतर बाकीचे शो पण चालू होणार होते, त्याचीच अनाउन्समेंट होती. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.